आधी राजीनाम्याची मागणी, मग थेट डीजीसीएवरती आरोप आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर रोहित पवार काही आमदारांसह मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये आज पोहोचले. आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अमोल मिटकरीही त्यांच्यासोबत होते. जसं आपण आत्ताच ऐकलं की रोहित पवारांना 4 ते 5 जणांवरती गुन्ह्यांची नोंद करायची होती. मात्र अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी मरीन ड्राईव्हवरती गुन्ह्यांची नोंद करायची होती. मात्र अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवारांचा एफआयआर दाखल करून घेतला नाही. काही काळ पोलीस स्थानकामध्ये राष्ट्रवादीचे आमदार, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पुढचा प्लॅन स्पष्ट केला. आधी पाहूयात पोलीस स्थानकामध्ये नेमकं काय घडलं आणि त्यानंतर रोहित पवारांचा पुढचा प्लॅन. एफआयआर हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती. मग एक एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे डीसीपी इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही एफआयआर होणार नाही. मग आम्ही विचारलं का नाही होणार. मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार. आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ऍक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर एफआयआर आपल्याला घेता येते. त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही. मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही. मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत. या सगळ्या घटनेत